पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाळत घातलेल्या कपड्यामध्ये काय बघताय? आणि तू जरा थांब सुषमा, ए बघ तुला काय बघायचंय ती। ओ सरपंच, अहो सांगा की त्याला कसं करते बघा, सगळं घर उलट पालत केलंय त्याने। ए राकेट, काय बघतो तिकडे? सरपंच, मला एक गोष्ट माहिती आहे, मी सांगते। काय काय माहितीये तुला? सांगते की हा, त्या दिवशी नाही का मी आणि जी अक्का आम्ही शेळ्या राखायला गेलतो तलावावर, तर तेव्हा मम्मी, दीप्या आणि बापू घरी होते। मग आमचा संबंध कसा? हा, वा, काय खोटरडी फॅमिली आहे राव। तुम्ही दृश्यम काढतात परत? हा, परत शूटिंग करू आपण। खोटरडे कुठले? अहो पण मग शांत बस, मला तिकडे बघू दे। जरा दम काढ राकेट, का अशी वाद पेटल्यावर करायला लागलास? अहो इथं बुडाला आग लागली, वाटेचं काय घेऊन बसलात? सर का सरपंच, मी राणीची शपथ घेऊन सांगतो, जे काय झाले त्याच्यात आमचा काय बी संबंध नाही। आमच्या आप्पी बरोबर जे झाले त्याच्यामुळे माझं अख्खं घर। बापू, हा भाऊ खरंच आमचं घर ना खरंच डिस्टर्ब झालंय हो, आणि त्यात तुम्ही येऊन असा त्रास देताय म्हणल्यावर। हे बघ बापू, सगळं मला कळतंय, पण प्रश्न आमदारच्या पोराचा आहे ना शेवटी। हा, आणि जवळ ते सापडत नाही ना, अख्ख्या गावाला झोपू देणार नाही। सरपंच, जे काय घडलंय त्यातलं आम्हाला खरंच काय माहित नाही, आणि आम्हाला काय समजलं तर आम्ही तुम्हाला कळवतो, पण आता थांबवा ह्यो तमाशा। हो बापू, आरडाओरडा करू नकोस, करतो मी काय करायचं ते। चल राकेट। आणि मी पुन्हा येई ना, वॉरंट बिरंट घेऊन येतो, सगळं कोंबडाच कापतो। ह्यो काय आणि घोर जीवाला आमच्या। हा बघा, तुम्हीच द्या तिला अजून पुस्तक आणून वाचायला, राणीमध्ये बसवा अभ्यासाला। काकी, त्याचा अभ्यासाचं काय आहे? ही सगळं अभ्यासामुळेच झालंय। सुषमा, तू जरा बोला, मलाच गप करा। निस्त्रा तुमचं तुम्ही काय ती। अप्पे, दिप्या, हे जरा वादळ शांत होईपर्यंत तुम्ही घरातनं बाहेरच पडू नका रे। अप्पे, अभ्यास कर बर का। चकुले, ज्यानं कोणी मारलं तो लय खतरोड असेल काय ग? नाहीतर काय? कशी थोडे अर्जुन साहेब लय चिडलेत बर का, ही डोक्यात ठेवूनच आज चल। कुठं लोड घेताय शितोडे तुम्ही? अर्जुन कदम कशाला आहे मग? चला। नमस्कार आबा। पृथ्वी, साहेबांची तब्येत कशी आहे? हाडं मोडलीत, अंगाला मुका मार लागलाय, अंग ठणकते, काय करणार आहेस? हो, मी काय करणार आहे? मी पोलीस आहे। डॉक्टर कुठे? ज्या कामाला बोलवलंय ना, एवढंच कामाचं विचारायचं। कशाला बोलवलंय तुला इथं? आबा तुम्ही जरा शांत घ्या, होईल सगळं। बोलतोय ना अजून, गप ऐकायचं। योग्यचा बघ, ज्यानं पृथ्वीला मारलंय ना
याचा खिसा आहे यो. काय करायचं कसं करायचं ते तुझं तू बघ, पण आमच्या पृथ्वीच्या हाताचं प्लॅस्टर निघायच्या आत तो खावला पाहिजे. जेव्हा खावल ना तेव्हा नाही त्याला आसगावच्या चौकात उलटा लटकवला तर नावाचा प्रतापराव जाधव नाही मी. साहेब बीपी शूट होईल. आता काय व्हायचं ते होऊ देत. पण माझे हात बांधलेले आहेत आबा, माझ्या हातात अजून. झाली तुझी बदली कन्फर्म. आता तू जिथं कुठं लपला असेल ना त्याला शोधून काढायचा. काढणार ना आबा, 100% शोधणार त्याला. तुम्ही काळजीच करू नका आता. आता काळजी त्याने करायची, आम्ही नाही. तुम्हाला पुन्हा संशय आहे का आबा? म्हणजे अंदाज असं काय? होता त्याचा हात आधीच निकामी झाले, यानं नाही केलं. बर, मी लागतो कामाला. अर्जुन लागच, नाहीतर जसा बदली करून इकडं आणलाय ना तुला तसा दुसरीकडे फेकायला मला येळ नाही लागणार. हा खिसा राहू देत, वाटल्यास फोटो काढून घे याचा. अप्पे, तुला कळतंय का तू काय करतेस ते? सकाळी त्या लोकांना हा शर्ट घावतं घावतं राहिलंय. टाकून देऊ का? नाही नाही नको. मी टाकायला गेले आणि कोणी पाहिलं तर? त्याला देऊन येऊ परत? शिंशा पण ना येड आहे. कोणी सांगितलं होतं असं का शहाणपणा करायला? ज्यानं मारले का नाही पृथ्वीला त्याच्या शर्टाचा खिसा सापडलाय पृथ्वीकडं. अप्पे, तुला कळतंय का? चढता निखार घेऊन फिरतीयस. पेटायला अजिबात वेळ लागणार नाही बघ. दिदे, ए दिदे, दिदे काय करतेस तू? काय पाहिजे तुला? अगं तुम्हाला शर्ट पाहिजे होता. शर्ट कुठं? ए दिदे, अगं एवढी घाबरत्या कशाला? ती मला रील करायची होती ग, म्हणून तो शर्ट पाहिजे होता. ती गाणं नाही का? मैंने तुझे देखा हंसते हुए गालों से, त्या गाणं एक मला रील करायची आहे. तो पिवळा शर्ट दे की मला. अच्छा, तो शर्ट होय. अगं दिदे, म्हणजे कसं पिवळा टी शर्ट कॅमेरा तसा उठून दिसतो, म्हणून मला पिवळा टी शर्ट पाहिजे. अगं तेव्हा नाही का मागच्या 2 वर्षापूर्वी दिवाळीला घेतलेला बघ, तेव्हा टी शर्ट. दिप्या, पण तो शर्ट आता गावला तर पाहिजे. गावतोय सर साईडला तू. दिप्या, दिप्या थांब, माझं काम नको वाढवू बरं. तो टी शर्ट आता गावणार आहे का? दिदे, अगं एवढ्या केशावरून एवढा मोठा शर्ट आणि शर्टावरून माणूस ओळखती तिथे. माझा एवढा शर्ट गावायला काय झालं? सर बाजूला. दिप्या, मला एक गोष्ट सांग. ज्या माणसाने त्या पृथ्वीला हाणले, तो माणूस जर का गावला तर त्याला लय हाणतील का रे? आणतील. अगं दिदे, तिचा VSVC करणार. विषय संपला, विषय कट. लय अवघड झालंय मग. दिदे, तू कशाला टेन्शन घेत्या? तुला जर का कोण नडलं का नाही तर बिंदास आपल्याला सांगायचं.
ए दिदे दिदे शर्ट गावला दिदे. थांब इथंच घालून बघतो. दिप्या आता असं का पसर कोण आवरणार आहे तू दिदे कसं दिसतंय? ए दिदे 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 अगं तू टेन्शन घेतलंस का काय? दिदे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ती मगाशी आलती की नाही तशी पुन्हा जर का आली ना त्यांचा विषय संपला. का कसा आहे माहिती आहे का दिदे? आपल्याला जो नडला तर त्याला एका बुकीत फोडला. दिदे शर्ट फाटला वाटतं. थोडाच फाटलाय एवढं काय नाही. दिदे आता डीकेपीला गरम रील टाकतो. चल बाय. दिदे दिदे तू काय पण म्हण बर का पण हे रोमॅन्टिक आहे. दिदे काय यात काय रोमॅन्टिक आहे आता? म्हणजे दिदे रोमॅन्टिक नाही होय? नाही नाही लई रोमॅन्टिक आहे. जा बरं तू. काका मला फक्त 9चाच पाडा येत नाही. अरे अरू 9चा पाडा तर सगळ्यात सोपा आहे. हो हे बघ या ठिकाणी काय होतं 9 एके 9 हा 9 दुने 18 एक नाटकी थी 9. तुझ्या कदम कुठे रे? या ठिकाणी सगळेच कदम राहतात. तुम्हाला कुठले पाहिजेत? अरू कदम पाहिजेत का? हो आरू कदम पाहिजेत. अरे आमचे लाडके कदम कुठे आहेत? विनायकराव. म्हणजे ते लाडके आणि आम्ही दोडके का? अरे तसं नाही दादा, आज लय खुश आहे मी, त्यामुळे बापाची लय आठवण आली रे. खुश व्हायला झालंय काय? ऑर्डर निघाली सातारा परमनंट. काय सांगतोय अर्जुन? हो दादा. काका म्हणजे तू इथंच थांबणार? हो अर्णव कदमला सोडून कुठं जाणार नाही आता काका. एक नंबर काम झाले. कधीपासून सुरू होते? पुढच्या आठवड्यात होईल जॉईनिंग. तेच म्हणलं बाबांना सांगावं. सरकारांना पण सांग तेवढं. नाही त्यांचं ऐकलं नाही तू. सुजा त्यांचा विषय वेगळा आहे, तुला माहिती की. विनय काका मागे जा सांग त्यांना. पण अर्जुन तू बदली का केलीस हे कळलं मला, पण कशी केलीस रे बदली? दाद्या भाऊंचं डायरेक्ट प्रतापरावांशी कनेक्शन आहे आता, आपोआप झाली. मग अरू पेन दे रे जरा. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. दादा मी बोललो होतो कदमांना त्यांच्या जवळ राहील म्हणून घेतली करून. आणि तू टेन्शन नको घेऊ, मी असल्याच असल्या रपड्यात अडकणार नाही. बेस्ट. नाही म्हणजे बेस्ट केलं तू अर्जुन. अरू बाळा तू काका बरोबर येणार ना पोलीस स्टेशनला? हा मग येणार की. छोटा चॅम्पियन आमचा पोलीस. चल सांग. अर्जुन खरंच भारी केलंच बघ, बदली केलीस ती. आता विनय काकाला एकदम मस्त वाटेल, टवटवीतच राहील बघ कायम. त्यांच्यासाठी चाललंय सांगू दे. ओ कदम. घाबरताय व्हय? काय येऊन बसलाय? अरे ती जरा तार तुटली ना, म्हणलं बांधून टाकावी. उगाच रातची कुत्री बित्री येतात. अहो, राहू द्या, जी यायची ती कुत्री आली असतील कधीच. काय कुत्री बित्री बदलीची ऑर्डर घेऊन आलोय. काय म्हणतोस? बघू बघू. अरे आधी सांगायचं नाही का? मग बघा
अर्जा कदम सातारा बदली. अर्जा अरे लय भारी झालं की म्हणजे आता तू इथं राहणारी फिक्स म्हणायचं. फिक्स अर्जुनाच्या नियमागत फिक्स. कदम अहो जुन्या आयडिया लावणं बंद करा आता. म्हणजे रे? डोळ्यात पाणी आलं की मिठी मारायची आणि खांद्यावर मागच्या बाजूला जाऊन रडायचं. हा अरे गाढवा तुला मिठी मारावीशी वाटली म्हणून मारली रे. काय राव कदम एवढी बदलीची ऑर्डर घेऊन आलो तुम्ही डोळ्यात पाणी काढताय होय. आईची आठवण आली ना. अरे रे अर्जा अरे आता तुला नोकरी लागली ना गावासाठी मनापासून काम कर बघ हा आणि लगेच तुझं आता 2चं 4 करून टाक. जाऊ दे मी नाही करत नोकरी. लगेच 2चे 4 तुमचं. अरे तुला नोकरी लागली मग तुझं लग्न होणार नातवंड मग त्यांची लग्न त्यांचे पोरं. कुठं पुढे चाललाय ते झालंय ते सेलिब्रेट करून आधी शेतावर पार्टी करायची का? हा शेतावर पार्टी करायची का? शेतावल्या पार्टी तेवढा डोळा आहे. अरे घरात जर सगळ्यांबरोबर जीव शाकाहारी खाऊ आजचे दिवस. आणि तुम्हाला सांगू का मला सरकारचं तोंड बघायचंय. ऑर्डर बघितली कळलं का कदम. जी जसं तुम्ही म्हणाल तसं फौजदार. फॉलो मी. कदम कदम बढ़ाए जा कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा. अरे वा आज बेत एकदम जोरात आहे. काय विशेष? ते अर्जाच्या बदलीचं पत्र आलं ना. बर चांगलं. बरं झालं बाई एकदाच काय ते कळून गेलं. आई आज किती दिवसांनी सगळी एकत्र जेवायला बसले नाही. होय तर सगळी कुठं जाता आत्ती तर आतमध्येच. अर्जुन हेच हेच म्हणत होतो मी. आता पुन्हा एकदा सांगतो इथे राहायचंय मग कायदे सुद्धा या सरकारचे. कळलं? हा सर. सुरू करा. आणि हा बदली प्रतापरावनं केली आहे म्हणून सारखं त्यांच्याच वळचणीला थांबू नका. कामं आधी आमची करा मग त्यांची. इशे का सरकार आधी आपलं बघू घ्या आता तीच. तुझे अरे काय रे तुमचं जेवणाच्या टायमाला पण असं कामाचा विषय बोलताय होय. जेवा की जरा शांत चित्तानं. अय आई अगं अख्ख्या गावाची झोप उडाली आणि तू कसली शांत चित्ताने जेवतीस. सरकार तुम्हाला कळलं ना मग. काय? अहो पृथ्वीला मारलंय कोणतरी आणि साधं सुद्धा नाही मारलं. फार हात मोडलाय त्याचा. कुणी केलं म्हणायचं धाडस? कोणाच्या तेवढा दम आहे? अर्जुन. हा म्हणजे अर्जुन तुला सांगितलं त्याचा शोध घ्यायला. हो मलाच बोलवलं होतं त्याला शोधायला. आपण कसं शोधणार ना. का काय झालं? अहो त्यो कोण आहे तेच कळा ना. हा म्हणजे चेहरा पाहिला ना त्याचा. त्या रॉकेटला पण मारलंय त्याने. आता का मारलंय ते का माहित नाही. आणि हा ज्यानं मारलाय ना त्याच्या शर्टचा खिस्सा गावलाय फक्त. एकदा शर्ट सापडला ना की मारणार मग सापडत. काय अर्जुन? हो सापडेल की. ते प्रतापराव वरून फक्त शांत दिसतंय आणि आतनं लय आतल्या गाठीचं एकदम 12 गंडी आहे. हा एकदम खुनसाळ माणूस आहे तो. हो कस काय सरकार? अरे कस काय म्हणजे सख्या भावाला त्यानं सोडलं नाही तर बाकीच्यांची काय विषय आहे? का काय झालं होतं म्हणजे? विषय सोड. तू एक काम कर. तू फक्त हे जे कोणी काही केलाय ना पराक्रम त्याला शोधून दे
मग ते प्रतापराव बघ, तू म्हणाल ते करायला तयार होईल. आणि त्या मारणाराचा विषय पण कायमचा संपल ते प्रतापराव. शोध अर्जुन, तू नक्की शोध.